नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं आपल्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल प्रणाली 2025-26 संदर्भात महत्त्वपूर्ण अशी अपडेट हाती आलेली आहे. आपल्याला माहिती आहे, मागच्या महिन्यातल्या 26 तारखेपर्यंत अनेक वेळा मुदतवाढ मिळून की ज्या मुदतवाढीमध्ये वेगवेगळ्या संस्थांना त्यांच्या रिक्त जागा पवित्र पोर्टलवरती अपलोड करण्यासाठीची वारंवार संधी देण्यात आली होती. त्यामध्ये एकदा दोनदा तीनदा साधारणतः अशा 4 ते 5 वेळा मुदतवाढ मिळाल्या आणि सरते शेवटी 26 तारखेपर्यंत ती मुदतवाढ ची शेवट झाला आणि आपण वाट पाहतो ज्याची की या अपलोड झालेल्या जागा कधी आपल्याला या प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपल्याला पाहायला मिळतील आणि सरते शेवटी आपल्याला प्रेफरन्स फॉर्म भरायला सुरुवात केली जाईल. आणि अत्यंत अपडेटेड अशा माहितीद्वारे लक्षात येते की आता त्या ज्या काही अपलोड झालेल्या जागा आहेत, त्या जाहिराती आहेत, त्या आता आपल्याला पवित्र पोर्टलवरती दिसण्यास सुरुवात झालेली आहे. काही आपल्याला प्रमाणात जाहिराती उपलब्ध आहेत, त्या ज्या PDF स्वरूपात आपण पाहू शकतो की तिथे असणाऱ्या रिक्त जागा कशा स्वरूपात आहेत ते सुद्धा आपण या PDFच्या स्वरूपात पाहणार आहोत. आणि अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे की आत्ताची जी काही होणारी शिक्षक भरती आहे ती रेकॉर्ड ब्रेक ठरणार आहे असं बोललं जात आहे. सर्वात मोठी शिक्षक भरती असणार आहे असं बोललं जात आहे. पाहूयात याच्याविषयी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवायचे आणि माहिती आवडली असेल तर जाता जाता लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही. सर्वप्रथम बघूयात आपण कशा पद्धतीने त्या जाहिराती पवित्र पोर्टलवरती अपलोड झालेल्या आहेत. बघा, इथं आपण पाहतोय पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 20/7/2026 ला ही जाहिरात त्या पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेट केलेली दिसते आपल्याला. बघा, नीलकंठ व्यायाम मंडळ सेकंडरी आणि हायर सेकंडरी विथ इंटरव्ह्यूची आहे. सेकंडरी आणि हायर सेकंडरीच्या यामध्ये बघतोय कशा पद्धतीने जे याच वर्षी या पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहतात, साहजिकच आहे त्यांच्यासाठी ही सगळ्यात नवीन प्रक्रिया असणार आहे. ज्यांनी 2017 असेल 2022 असेल भरती प्रक्रियेचा अनुभव घेतलेला आहे त्यांना ही प्रक्रिया संपूर्ण माहित आहे की ज्यामध्ये आरक्षण निहाय रिक्त पदांचा तपशील दिलेला असतो. या एका बाजूला प्रवर्ग आहेत, महिलांसाठी तिथे रिक्त आहे का, माजी सैनिकांसाठी, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, समांतर आरक्षण व्यतिरिक्त उर्वरित पदे की ज्यामध्ये आता रिक्त दिसत आहेत आपल्याला. बघा, समांतर आरक्षण विजा अच्या दिसत आहेत, समांतर आरक्षण व्यतिरिक्त पदे दिसतात, एक पद आहे. आणि त्याच्यानंतर खाली जर बघितलं आपण आणखीन जर इथे आहे इतर मागासवर्ग, इथे सुद्धा समांतर आरक्षण व्यतिरिक्त रिक्त पद दिलेले एक, असे एकूण 2. आता अशी एक म्हणजे या संस्थेची दिली गेलेली. आता पुढे बघूयात आपण त्या रिक्त असणाऱ्या जागांमध्ये शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील दिला गेलेला आहे. ज्यामध्ये मराठी माध्यम आहे, पद आहे ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 9 to 9वी ते 10वी इयत्तेसाठी असणारे. आणि वेतन श्रेणी मानधनाचा रखाना दिलेला आहे 18,000. अनुदानित आहे. विषय मराठी माध्यम, शिकवण्याचा माध्यम मराठी सांगितले. आवश्यक पात्रता ग्रॅज्युएशन. आता इथे आपल्याला माहिती आहे 9वी ते 10वी असल्यामुळे त्यासाठी असणारी शैक्षणिक अर्हता तिथं प्रेफरन्स फॉर्म भरताना त्या विद्यार्थी तिथे अप्लाय करू शकतो. एकूण पद आहे 1. आणि अगदी त्याच पद्धतीने इथं सायन्सची ही जागा आहे, मराठी माध्यम आहे आणि एकूण अशी 2 पद. आता ही झाली या संस्थेची. अशा अनेक जाहिराती आपल्याला दिसतील ज्यामध्ये बघा, छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ सेकंडरी आणि हायर सेकंडरी विथ इंटरव्ह्यूची जागा आहे. यामध्ये बघतोय आपण अगदी तसंच अनुसूचित जमातीची जागा आहे, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 1 जागा आहे. इथे बघतोय आपण इतर मागासवर्ग महिलांची राखीव जागा आहे 1 आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 1 आहे, एकूण 2. आता या अगदी त्याच पद्धतीने आपल्याला खाली दिसतील टोटल त्यांची झालेली की ज्यामध्ये बघूयात आपण इथे सुद्धा अंडर ग्रॅज्युएट टीचरच्या 1 ते 4 1 ते म्हणजे साधारणतः 5वी इयत्तेपर्यंत शिकवणाऱ्या वर्गासाठीच असणारी अनुदानित ऑल सब्जेक्ट आहेत. त्यामध्ये पात्रता काय आहे ते मागे तुम्हाला लक्षात आलेलंच असेल. अगदी त्या अशा पद्धतीने जाहिराती आपल्याला पाहायला मिळतील. आणि अगदी पुढची जाहिरात अशी दिलेली आहे, आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था
कुरकडे यामध्ये सेकंडरी आणि हायर सेकंडरी विथ इंटरव्ह्यूचे आहेत बघा, खूप साऱ्या जागा आहेत. अनुसूचित जमातीच्या पेसाची जागा आहेत, समांतर आरक्षण व्यतिरिक्त 6 आणि खुल्या गटाच्या आहेत साधारणतः 7 बघा. टोटल इथे दिसतील तुम्हाला. या पद्धतीने जागांची विभागणी आपल्याला पाहायला मिळते. आता राहिला प्रश्न की आपल्याला जी बोललं जात आहे बरोबर, की साधारणतः मिळालेल्या माहितीनुसार बऱ्याच ठिकाणी आपण काय बघतोय की आकडेवारी पाहायला मिळते, बऱ्याच चॅनलच्या माध्यमातून लक्षात येते. आता आपण बघितलं की जी काही स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये जिल्हा परिषद असू द्यात, नगरपालिका असू द्यात, महानगरपालिका असू द्यात, कटक मंडळ असू द्यात, यांच्या जागा म्हणजे ज्या आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार साधारणतः 11 ते 12 हजारापर्यंत असतील असं अपेक्षित आहे. म्हणजे अजूनही एक्झॅक्ट आकडेवारी आलेली नाहीये, त्याच्यामुळे हे फक्त आणि फक्त आपण शक्यता बाळगतोय. साधारणतः 11 ते 12 हजार त्या जिल्हा परिषदा आणि स्थानिक स्वराज्य संस्था इतर जागा असतील असं अपेक्षित धरतोय. आणि इतर माहितीप्रमाणे टोटल 30 हजारापेक्षा जास्त आहे तशा बोललं जात आहे. पण एक्झॅक्ट जोपर्यंत आकडेवारी, कारण आपल्याला माहिती आहे ही संपूर्ण प्रोसेस आता ज्यावेळेस या जाहिराती पब्लिक होण्यास ज्यावेळेस सुरुवात, कारण या वृत्तपत्रामध्ये पण येतील आणि या पोर्टलवरती पण पाहायला मिळतील. साधारणतः मग राहिलेल्या ज्या काही जागा असतील यापैकीच्या त्या इतर संस्थांच्या ज्यामध्ये कायम अनुदानित असणार त्यामध्ये अंशतः असतील, ज्यामध्ये 20% असतील, 40% असतील, 60%चे असतील, त्याही इन्क्लूड केलेले असतील. अशा पद्धतीने बोललं जात आहे. 30 हजारापेक्षा जास्त यावर्षीची शिक्षक भरती होईल असं अपेक्षित आहे असं म्हटलं जाते. तेवढी झाली तर 100%. आपल्याला माहिती आहे मध्यंतरीच्या कालखंडामध्ये खूप साऱ्या जागा इन्क्लूड करण्यात आल्या होत्या. वारंवार मुदतवाढ देण्यात येत होती. आपल्याला वाटत होतं की मुदतवाढ दिली जाते याचा अर्थ काय की या कालखंडामध्ये फक्त आणि फक्त डिले केला जातोय काय की, परंतु आपल्या अनेक माहिती थ्रू आपण त्याच्यावरती व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच वेळा त्या अपडेट दिल्या सुद्धा गेल्या होत्या की वेगवेगळ्या स्वरूपात जी काही जागा आहेत त्या अपलोड होण्याचं प्रमाण ज्यामध्ये 2022 असेल 2017 असेल यापेक्षा यावर्षी संस्थांच्या जागा पोर्टलवरती अपलोड करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं. जागा रिक्त खूप साऱ्या होत्या, त्यामुळे अपेक्षित आहेत की यावर्षी खूप साऱ्या जागा पवित्र पोर्टलवरती येणं अपेक्षित आहे. त्यामुळं हा आकडा एक्झॅक्ट जो अधिकृत नाही सध्या तरी तो बाहेर येताना दिसतो आहे. ज्यावेळेस प्रत्यक्षात ही प्रक्रिया पूर्णत्वात जाईल किंवा संपूर्ण आकडेवारी बाहेर येईल त्यावेळेस नक्कीच एक सुवर्ण संधी, गोल्डन चान्स म्हणूयात की विद्यार्थी मित्रांसाठी की जे ऑलरेडी पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेटेड आहेत, ज्यांना या संधीचा लाभ घेता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती ही प्रक्रिया आता 4 ते 5 दिवस या सगळ्या जागा साधारणतः ह्या काय होतील पब्लिक व्हायला सुरुवात होईल. बोललं जात आहे तेही 4 ते 5 दिवस ही प्रक्रिया चालेल आणि त्यानंतर अपेक्षेप्रमाणे की ज्याची सर्व विद्यार्थी मित्र वाट पाहत आहेत ते म्हणजे प्रेफरन्स फॉर्म भरायला सुरुवात. विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाचं संपूर्ण जागांची संपूर्ण माहिती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टी ह्या ज्या वेगवेगळ्या स्वरूपात माहिती मिळत आहेत त्याच्यापेक्षा अधिकृत माहितीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला प्रेफरन्स फॉर्म भरण्यास सोयीस्कररित्या मदत होईल. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा. तुमचं याबद्दल काय मत आहे जरूर कमेंट बॉक्स थ्रू कळवा. चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर इथं थांबतोय. पुन्हा भेटू अशा स्वरूपाच्या अपडेट्ससह. गुड बाय अँड टेक केअर.